पुढच्या काही तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रामध्ये येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक। मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब। गृहमंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं। भारत जोडो नंतर काँग्रेस आता ईव्हीएम छोडो यात्रा काढणार। अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा। ईव्हीएम मोदी आणि शहांच्या घरामध्ये ठेवा, आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान हवं, काँग्रेस आक्रमक। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारणाऱ्यांवर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडी नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखव। राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पहिल्यांदाच बोलले। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही। एएनआयच्या मुलाखतीमध्ये चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाची दुपारी 12 वाजता बैठक। पराभवाची कारणं, आढावा आणि आगामी काळामध्ये पक्ष बांधणीच्या अनुषंगानं चर्चा होणार। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी बैठक। रमेश चनिथल आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनात बैठकीचं आयोजन। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। मुंबई उपनगरातील किमान तापमानामध्ये 17 अंशांवर तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता।